वळूया पुढील बातमीकडे। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन कापण्यात आले। वेतन देण्यासाठी अपुरा निधी मिळाल्याने पगारात कपात करण्यात आल्याचे समोर येते। एसटी कामगार संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत। तर एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या वेतनापोटी 56% वेतन देण्याचे आदेश सर्व विभागीय कार्यालयांना देण्यात आले। 7 तारखेला मिळणारे वेतन अनेक कर्मचाऱ्यांना 9 तारखेला मिळाले। त्यानंतर कपात करण्यात आल्याने कामगार संघटनांनी आंदोलनाचा आता पवित्रा घेतलाय। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात 87,000 कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 460 कोटी रुपयांची गरज होती। मात्र प्रत्यक्ष 287 कोटी रुपयेच मिळाले। त्यामुळे उपलब्ध निधीत 56% वेतन देऊन 44% वेतन कपात करण्यात आले। महामंडळाकडून वेतन आणि इतर खर्च मिळून 995 कोटींची मागणी करण्यात आली होती। मात्र 272 कोटी 98 लाख रुपयेच मिळाले। यावर विरोधकांची जोरदार आता टीका सुरू आहे। कर्मचाऱ्यांना 56% पगार देणं म्हणजेच त्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे। 2,500 नवीन बसेस खरेदी करण्याचा करार केला गेला। त्यामध्ये सुद्धा अनेक तक्रारी आहेत। परंतु तुम्ही या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी का खेळता? सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना दिल्या कशाला? सरकारला वाटत होतं की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवून इतर योजना सरकारला द्यायचे होते का? म्हणून मुळात प्रश्न असा आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये। कोणाचे थांबवायचे असेल थांबवा, एसी मध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या। मला काय आश्चर्य वाटत नाही। माझ्या विधानसभेच्या आधीची सगळी भाषणं काढून बघा। आज जे निर्णय सरकार घेतंय किंवा कपात करतंय याचा सगळा उल्लेख माझ्या सगळ्या भाषणांनी केलेला आहे। एकीकडे रेनोव्हेशन, आयपॅड, पुस्तकांमध्ये चुका, याच्यात 100 करोड रुपयाचा टोटल चुराडा होतोय आणि दुसरीकडे पीएनना पगार नाही, अंगणवाडी आशा वर्करचे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यानंतर अनेक कामं पैसे नाही, निधी नाही म्हणून रखडली आहेत। अशी खूप उदाहरणं आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।